नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नवीन वर्ष तुम्हाला मंगलदायी आनंदाचा जावो. 2026 या नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मिथुन आणि कर्क राशीचं भविष्य आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मिथुन राशीच्या लोकांचं विशेष म्हणजे महत्त्वाचं, मिथुन राशीचा जो मालक आहे तो विष्णू भगवानाचं स्वरूप असणारा राजकुमार बुध हा आहे आणि अतिशय बुध प्रधान असणारी राशी असल्यामुळं वक्तृत्व, ज्ञान, अनेक प्रकारचे प्रश्नांची उत्तरं, अनेक प्रकारचं गणित, मोठे मोठे निर्णय कसे घ्यायचे, किती कुतूहलतेनं आणि कितीही अनेक प्रकारचं विचार करून घेणारी निर्णय घेणारी राशी ही आहे. वायू तत्वाची असणारी राशी. या राशीमध्ये विशेष आर्द्रा नक्षत्र ही पूर्ण नक्षत्र आहे. मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू या 3 नक्षत्राचा वास या राशीमध्ये असतो. तर मृग आणि आर्द्रा सोबत या राशीचा हा जो महिना आहे 2000 जानेवारी 26 हा अतिशय उत्तम फळ देणार आहे. कारण या राशीच्या समोर म्हणजे 7व्या भावामध्ये 4 ग्रहांची युती आहे. कारण या सध्या चालू असलेल्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे राहू आणि केतू ही दोन्हीही शनी आणि सूर्याच्या राशीमध्ये त्यांचं भ्रमण आहे. तर त्या ठिकाणी ते सूर्य आणि शनीच्या राशीमध्ये भ्रमण असल्यामुळं ते दोन्हीही म्हणजे राशीचा स्वामी सूर्य आणि शनी या दोघांची युती सप्तम स्थानात जात असल्यामुळं अनेक मानमर्ताब, अनेक मान सन्मान, उत्तम प्रवास, उत्तम भागीदारी, योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेतले जातील, योग्य लाभ होतील, अनेक जुनी देणी असतील तर ते वसूल होतील, बरेच प्रवास करण्याचे योग येतील. भागीदारीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करावा असं तुम्हाला वाटेल, तुम्ही जरूर तो व्यवसाय सुरू करावा. कारण विष्णू भगवंताची कृपा तुमच्यावरती आहे आणि गुरु महाराज तुमच्या समोर तुमच्याच राशीमध्ये त्यांचा वास आहे. गुरुची दृष्टी तुमच्या पूर्ण चंद्रासोबत असल्यामुळं तो गजकेश्री योग होतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचं मन प्रसन्न राहील. अनेक अडचणींना तुम्ही तुमच्या मनस्थितीनं मात कराल. बऱ्याच अडचणी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने येतील, काळजी घ्यावी. तुम्ही दर बुधवारी किंवा एकादशी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाला तुळशी अर्पण करावी. हे जे उपाय केले असता तुम्हाला उत्तम फळ मिळेल. तुमचा हा महिना शुभ जाईल. तर आता मित्रहो नमस्कार, मी कर्क राशीचं भविष्य 2026 जानेवारी महिन्याचं सांगत आहे. तर कर्क राशीच्या लोकांना हा जो 2026 मधला जानेवारी जो महिना आहे तो महिना चंद्रप्रधान असणारी ही राशी अतिशय एकाग्रचित्त, निर्णयावर पक्की, संतुलित मनाची आणि विचार करून निर्णय घेणारी राशी ही आहे. बरेच जणांना आपलंसं करणारी राग हे या राशीपासून बराच काळ दूर असतो. या राशीच्या लोकांमध्ये स्नेह, माया आणि प्रेमळ भावच तुम्हाला बघण्यात मिळेल. विशेष करून पुष्य नक्षत्र या राशीमध्ये जर त्या व्यक्तीचा असेल तर तो अतिशय हळवा आणि पुष्य नक्षत्राचे लोक अतिशय इतरांना आपलं समजून अनेकांना दानधर्म करणारे, अनेकाची सेवा करणारे आणि विशेष करून गायी आणि आईची सेवा करणारं हे नक्षत्र आहे. तर मित्रहो, जानेवारी 2026 मध्ये तुमचा जो ग्रहयोग म्हणत आहे तो ग्रहयोग असा आहे की तुमच्या या वर्षामध्ये 14 जानेवारी नंतर 4 ग्रहांची युती तुमच्या सप्तम भावामध्ये होत आहे. आणि राहू आणि केतू हे दोघेही मी म्हणल्याप्रमाणे सिंह आणि कुंभ राशीमध्ये त्यांचं भ्रमण आहे आणि ते दोघांचे ग्रहांचे स्वामी हे तुमच्या सप्तम भावात येत असल्यामुळं अनेक रखडलेली कोर्ट कचेरीचे कामं असतील तर ती पूर्ण होतील. भागीदारीतून तुम्हाला लाभ मिळेल. अनेक प्रकारचे पत्नीच्या माध्यमातून, पत्नीच्या व्यवहाराने, पत्नीसोबत संबंध चांगले असतील आणि तिच्या व्यवहाराने तुम्हाला लाभ होईल. या काळामध्ये तुमच्या व्यापारांना नोकरीला वृद्धी मिळेल, तीर्थयात्रा घडतील, मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला 14 जानेवारीच्या नंतर विशेष अशा जुन्या देण्या घेण्याच्या व्यवहारातून लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी असा हा महिना सांगणार आहे. कारण तुमच्या ज्या पत्रिकेमध्ये आहे ते राहू महाराज अष्टम स्थानात आहेत. म्हणून नवीन कुठल्या तरी ज्ञानाची, AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो, कम्प्युटर ज्ञान म्हणतो, या ठिकाणी नवीन काहीतरी निर्माण करावं, शिकावं अशी इच्छा होईल. जरूर शिका. तुम्ही या महिन्यामध्ये विशेष असं फलदायी फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्या या भ्रमणानुसार शनी महाराज तुम्हाला 9वे आहेत. शनी महाराजांचं भ्रमण 9व्या स्थानामध्ये आणि तेही दत्त महाराजाच्या राशीत आहे. तरी भाग्यस्थानात जर शनी आले तर ते भाग्योदय करतात.
असं तिची संकल्पना होते. देवीची सेवा करा, दुर्गा स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, दर मंगळवारी देवीचे दर्शन घ्या. तुमचा हा महिना अत्यंत उत्तम आणि फळदायी जाईल.